नमस्कार मित्रांनो, डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण समोर पाहताय घाणेरी टणटणे ह्या वनस्पतीला म्हटलं जातं. ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. मित्रांनो, त्या वनस्पतीचा वापर हाताला बोटांना कापणे, सूज, जखम्या बऱ्या करणे आणि त्वचेच्या विकारावर केला जातो. या वनस्पतीचा पानांचा रस आणि मुळे अँटीबॅक्टेरियल, अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करणारी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे जखमा, पित्त, ताप आणि खाज सुटणे यासारख्या समस्यावर गुणकारी आहेत. घाणेरीची पानांचा रस कापलेला जखमेवर लावल्यास जखम लगेच बरी होते. तसेच सुजेवर लावल्यास सूज ही कमी होते व आराम मिळतो. याच्या पानांचा रस खाज किंवा इसब उठलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो. इसब व खाज कमी होते. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी घाणेरीचा पारंपरिक औषध म्हणूनही वापर केला जातो. घाणेरी वनस्पतीचा वापर कीटकनाशक म्हणूनही केला जातो. घाणेरीच्या मुळावर चंदनाचे रोप उपजीवी म्हणून वाढते. म्हणून चंदनाची झाडांची लागवड करताना त्या ठिकाणी अगोदर घाणेरीची झाडे लावतात. ही वनस्पती अमेरिकेतून प्रथम शोभेसाठी आपल्या देशात आणली गेली. या वनस्पतीची फुले पूर्वी लाल भडक रंगाची होती, परंतु सध्या कृत्रिम संकरामुळे तिची फुले काही ठिकाणी पांढऱ्या, पिवळ्या व जांभळ्या फुलांची पैदाशी झालेली आपण पाहतोय. मित्रांनो, काही आदिवासी लोक ताज्या मुळांचा काढा दंतरोगामध्ये गुळण्या करण्यासाठी किंवा आमांशावर वापरतात. अशी ही बहुगुणी वनस्पती आपल्याकडे तिला सगुणा किंवा सगुणीही म्हणले जाते, कारण हिचे बहुगुणी उपयोग आपल्या जीवनामध्ये आहेत. मित्रांनो, ह्या वनस्पतीचा वापर हे कुंपणासाठीही केला जातो, कारण हिला छोटे छोटे काटे असतात आणि ही वनस्पती कमी पाण्यामध्येही चांगल्या प्रकारची वाढते. म्हणून हिचा उपयोग शेताच्या बांधावर कुंपणासाठी म्हणून करण्यासाठी आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी केला जातो. मित्रांनो, आम्ही लहानपणी ह्या सगुणीला लागणाऱ्या कांगोण्या म्हणतोय आपण. हे समोर आपण हिरव्या कांगोण्या पाहताय. या कांगोण्या पिकल्यानंतर निळ्या होतात किंवा काळ्या होतात. त्या खाल्ल्यानंतर त्या चवीला गोड लागत असत. मित्रांनो, अशा ह्या दुर्मिळ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर